राज्यात महायुतीचं सरकार, विधानसभा निवडणुकीत मोठा विजय, सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण. आमचं कुटुंब वाढतंय असं सत्ताधारी पक्षाचे नेते अभिमानाने सांगत आहेत. पण मित्रांनो, वाढलेल्या कुटुंबात आता भांडी भांडायला लागली आहेत आणि या भांडणाचा सर्वात मोठा आणि स्पष्ट आवाज येतो तो कोकणातून, रत्नागिरीतून. इथे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये तर कुरबुरी आहेतच, पण आता भाजपमध्ये एक मोठं गृहयुद्ध पेटलं आहे. एका बाजूला आहेत कोकणचे किंग भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला आहेत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण. एका शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला आहे की आता थेट आव्हानं दिली जात आहेत, इशारे दिले जात आहेत. काय आहे हे राणे विरुद्ध चव्हाण युद्ध? यामागे फक्त एका पदाचा वाद आहे की मग कोकणावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची ही एक मोठी लढाई आहे? या अंतर्गत संघर्षाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि एकूणच महायुतीच्या भवितव्यावर काय होणार? रत्नागिरी भाजपमधील या अंतर्गत खुरगोडीच्या राजकारणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षाचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून. या पदासाठी पक्षातील 13 कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज केले होते. हे 13 जण या पदासाठी इच्छुक होते, मुलाखतीची वाट पाहत होते. पण झालं भलतंच. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या 13 जणांपैकी एकाचीही मुलाखत न घेता थेट एका नव्या नावाची घोषणा केली आणि हे नाव होतं शशिकांत मोदी. आता हे शशिकांत मोदी कोण? तर ते नुकतेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले नेते आहेत. म्हणजे पक्षासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या, पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या 13 जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला थेट शहराध्यक्षपद देण्यात आलं. साहजिकच यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते, विशेषतः नारायण राणे यांचे समर्थक मानले जाणारे चित्रा चव्हाण आणि परिमल भोसले प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली ही नाराजी आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार थेट खासदार नारायण राणे यांच्याकडे केली. आपल्या समर्थकांना डावललं जाते, त्यांना पक्षात डांबून ठेवण्याचा प्रयत्न होतोय हे कळताच नारायण राणे यांचा पारा चढला. चिपळूणच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कानावर या सगळ्या चर्चा गेल्या. तेव्हा त्यांनी अत्यंत संताप व्यक्त करत पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव न घेता त्यांना थेट आव्हानच दिलं. राणेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपमधील हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला. हा वाद केवळ कार्यकर्त्यांच्या नाराजीपुरता मर्यादित नसून तो आता राणे विरुद्ध चव्हाण यांच्यातील शक्ती प्रदर्शनाचा आणि वर्चस्वाचा लढा बनला आहे. यामागे एक मोठं राजकारण दडल्याची चर्चा आहे. असं म्हटलं जातंय की चिपळूणमध्ये राणे समर्थकांचं वजन वाढू नये किंवा त्यांना राजकीय मोकळीक मिळू नये यासाठी भाजपमधीलच एक दुसरा गट, जो चव्हाण समर्थक मानला जातो, तो पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहे. राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोकणात भाजप वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण नेटवर्क पणाला लावलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्यामुळे साहजिकच त्यांना आपल्या समर्थकांना पक्षात योग्य स्थान मिळावं असं वाटत असणार. पण आता त्यांच्याच समर्थकांना डावललं जात असल्याने हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अर्थात कोणताही पक्ष आपल्यातील अंतर्गत वाद जाहीरपणे कबूल करत नाही. रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, खासदार नारायण राणे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आम्ही सर्व एकत्रित काम करत आहोत. मेळाव्यात जो काही प्रकार झाला तो केवळ गैरसमजातून झाला आहे. पण राणेंनी दिलेलं आव्हान पाहता हा केवळ गैरसमज होता, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. दुसरीकडे ज्यांच्या नियुक्तीवरून हे वादळ उठलं आहे ते नवनियुक्त शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनीही अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, मला फक्त काम करायचं आहे. यातून त्यांनी भाजपच्या चौकटीत राहून काम करण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेली नाराजी काही लपून राहिलेली नाही आणि हा संघर्ष फक्त भाजपच्या अंतर्गत नाही तर तो महायुतीमध्येही पसरताना दिसतोय. याच रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही वादाची ठिणगी पडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवसेनेचे उदय सामंत आणि भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आहे की पालकमंत्री उदय सामंत हे भाजप कार्यकर्त्यांना निधी देत नाहीत, त्यांच्या कामांमध्ये अडथळे आणतात। ही तक्रारही खासदार नारायण राणे यांच्यापर्यंत पोहोचली आहे। सध्या तरी राणे यांनी या विषयावर थेट भाष्य केलेलं नाही। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करा, पक्ष वाढवा आणि स्वतःची ओळख निर्माण करा असा सल्ला दिला आहे। पण निधी वाटपावरून आणि पद वाटपावरून सुरू झालेला हा संघर्ष भविष्यात शिवसेना विरुद्ध भाजप म्हणजेच उदय सामंत विरुद्ध नारायण राणे असा उफाळून येऊ शकतो। राज्यात महायुतीचं सरकार आल्याने हे कुटुंब जरी वाढलं असलं तरी आता घरातली भांडी भांडायला लागली आहेत आणि प्रत्येक पक्षाची आणि नेत्याची महत्त्वाकांक्षा वाढताना दिसत आहे। रायगड आणि नाशिकमध्येही पालकमंत्री पदावरून असेच वाद सुरू आहेत आणि आता रत्नागिरीतही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते। या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात खरा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे तो म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात। एका बाजूला आहेत नारायण राणे ज्यांना ते कोकणातील आपला नेता मानतात, तर दुसऱ्या बाजूला आहेत पक्षाची अधिकृत रचना ज्यांचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष करत आहेत। कोणाचं ऐकायचं, कोणाच्या मागे उभं राहायचं या संभ्रमावस्थेत सध्या रत्नागिरीतील भाजपचा कार्यकर्ता सापडला आहे। याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता आहे। जर पक्षातच दोन गट असतील तर निवडणुकीत एक दिलाने काम कसं होणार? रत्नागिरीच्या राजकारणात सध्या एकाच पक्षात दोन तट पडलेले स्पष्ट दिसत आहेत, एक राणे समर्थक आणि दुसरा राणे विरोधक। एका शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेला हा वाद आता थेट नारायण राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईपर्यंत पोहोचला आहे आणि यालाच जोडून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांसोबतही निधी वाटपावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे। जिल्हाध्यक्ष जरी याला गैरसमज म्हणत असले तरी राणेंनी दिलेली आव्हान, कार्यकर्त्यांची नाराजी आणि पडद्यामागे सुरू असलेलं राजकारण बरंच काही सांगून जातं। मग प्रश्न हा आहे की महायुतीचं हे वाढलेलं कुटुंब खरंच एकोप्याने राहणार की मग पद, निधी आणि वर्चस्वाच्या या लढाईत एकमेकांचेच राजकीय बळी घेणार? आणि या अंतर्गत गृहयुद्धाचा फायदा उचलण्यासाठी समोर असलेले विरोधक टपून बसलेले असतीलच। कोकणातील भाजपचं आणि पर्यायाने महायुतीचं भवितव्य आता या मोठ्या नेत्यांच्या संघर्षावर आणि त्यांच्यातील समन्वयावर अवलंबून आहे। हा वाद मिटणार की भाजपमध्येच कोकणचा राजा कोण हे ठरवण्यासाठी एक नवं राजकीय महाभारत घडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील। यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जाता जाता आणखी एक आठवण, तुम्ही अद्याप आपलं चॅनल थोडक्यातला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा। तसेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।